हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पासून तर 2023च्या सर्व क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर 2014चे क्वेश्चन पेपर आपली आधीच्या लेक्चरमध्ये बघून झालेली आहे. तर मित्रांनो, ते व्हिडिओ तुम्ही जर बघितलेले नसेल तर ते व्हिडिओ बघून घ्या. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015चे क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर PYQ सिरीज आपण चालू केलेली आहे. तर मित्रांनो, आयोगाने कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे, कोणत्या टॉपिकवर भर दिलेला आहे, तुम्हाला या व्हिडिओतून नक्की समजेल. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. पहिला प्रश्न, 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निजामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? देवीसिंह चौहान, दुसरं दिगंबर कुलकर्णी, तिसरं विनायक विद्याधर, चौथं नारायण पवार. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4 याचं योग्य उत्तर आहे, नारायण पवार. तर 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ती संग्रामात नारायण पवार यांनी निजामावर बॉम्ब टाकून त्यांचा वध करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा प्रयत्न हा अयशस्वी झाला होता. दुसरा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. तर शिवाचे मंदिर भुमरा, पार्वतीचे मंदिर नाचा, विष्णूचे मंदिर टिंगवा, शिवाच्या कोरीव मूर्ती असलेले गुफा मंदिर उदयगिरी टेकड्या. तर यातली चुकीची जोडी कोणती आहे? तर ती आहे शिवाच्या कोरीव मूर्ती असलेली गुफा मंदिर ते उदयगिरी टेकड्या. हे विधान चुकीचं आहे. मग याचं योग्य उत्तर काय राहील? तर ऑप्शन 4 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उत्तरेकडील पुष्कळशा हिंदू निर्वासितांना या राज्याने आणि शहराने आकर्षित केले. समकालीन वर्णनावरून असे वाटते की हे शहर श्रीमंत आणि खूप सुंदर असावे. अब्दुल रजाक म्हणतो, पृथ्वीतलावर इतरत्र कोठेही असे शहर डोळ्यांनी बघितले नाही किंवा संपूर्ण पृथ्वीवर असे शहर आहे असे कानांनी ऐकले नाही. तर या वाक्यातून कोणत्या राजाचा आणि शहराचा उल्लेख केला आहे ते विचारलेले आहे आपल्याला. तर ऑप्शन काय दिले आहे आपल्याला? महाबलीपुरम, दुसरं कोचीन, तिसरं विजयनगर आणि चौथं त्रावणकोर. तर हे कोणत्या शहराबद्दल सांगितलेलं आहे? तर ते विजयनगर या शहराबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय राहील? ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न, 1930च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झाले? तर विधान काय दिले आपल्याला? मुंबईची लोकसंख्या घटली, अहमदाबादमधील कापड गिरण्यांची संख्या घटली, मुंबई गिरणी मालकांनी कामगारांच्या वेतनात 30 ते 50% कपात केली आणि वरील सर्व पर्याय योग्य आहेत. तर पर्याय उत्तर काय आहेत? आणि क योग्य, योग्य आहेत, ब आणि क योग्य आहेत आणि आणि ब योग्य आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर आणि क हे योग्य उत्तर आहेत. तर 1930च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे काय झालं होतं? तर मुंबईची लोकसंख्या घटली होती आणि मुंबई गिरणी मालकांनी कामगाराच्या वेतनात 30 ते 50% कपात केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू आणि तेज बहादूर सप्रू. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन केलेले होते. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अगदी सुरुवातीची संस्कृत नाटके त्यांनी लिहिली ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखित तुकड्यांच्या स्वरूपात खरे तर आहेत व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुर्फान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे? तर ऑप्शन आहे कालिदास, दुसरं भास, तिसरं अश्वघोष आणि चौथं विशाखादत्त. तर हे असे वर्णन कोणी केले होते? अगदी सुरुवातीच्या संस्कृत नाटके त्यांनी लिहिलेली होती. तर ते कोण होते? तर ते अश्वघोष होते. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, 1926 साली मुंबई कांते मंडळात टिंबटिंब यांनी असे विधेयक मांडले की ग्रामजोशांना संस्कार करायला बोलवले नसेल तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही. तर ऑप्शन काय आहे? बॅरिस्टर जयकर, दुसरं राव बहादूर सिके बोले, तिसरं भास्करराव जाधव, चौथं दामोदर संग्राम यंदे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर 1926 साली कायदे मंडळामध्ये राव बहादूर सिके बोले यांनी असे विधेयक मांडले होते की ग्रामजोशांना जर संस्कार करायला बोलवले नसेल तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही असे ते बोलले होते. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन, खाली नमूद केलेली चीट आणणारी कृत्ये कोणी केली होती? तर 4 विधानं दिलेली आहे. ए, भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे, ब, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे, क, 1878चा शस्त्र कायदा आणि ड, ब्रिटिश उत्पन्नावरील आयात कर काढून टाकणे. आणि पर्याय उत्तर काय आहे? लॉर्ड लिटन, दुसरं जेम्स विल्यन, तिसरं सर लॉरेन्स आणि चौथं लॉर्ड मेकॉले. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर लॉर्ड लिटनच्या काळामध्ये
या घटना घडलेल्या होत्या. तर त्यानं काय केलं होतं, तर भारतीय नागरिक सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी केले होते. म्हणजे ICS परीक्षेचे 21 वरून 19 वर्ष वय केलं होतं आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घातले होते. तर व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट केला होता त्यानं आणि 1878चा शस्त्र कायदा पण केला होता. ब्रिटिश उत्पन्नावरील आयात कर काढून टाकले होते. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते 2 वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? तर विधान काय आहे? ए. रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू. ब. राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी. क. बौद्ध आणि ड. जैन. आणि पर्याय उत्तर काय आहे? फक्त अ आणि ब, फक्त अ आणि ड, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू आणि राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी हे गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन फर्स्ट हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिहिमे, गणेश केशव लिहिमे, भाऊराव लिहिमे, भाऊसाहेब काशीनाथ खाजगीवाले, राजेसाहेब विठ्ठल छत्रे आणि बळवंत जगदंब ही नावे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने घेतली होती? तर हे पर्याय काय आहे? पुण्याचे सदाशिव नीलकंठ जोशी, दुसरं अहमदनगरचे जयसिंग रामचंद्र पवार, तिसरं नाशिकचे दामोदर भिडे, चौथं पुण्याचे केशवराव वकील. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर पुण्याचे सदाशिव नीलकंठ जोशी. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन आहे आर्य महिला समाज, दुसरं भारत महिला परिषद, तिसरं द मुस्लिम विमेन्स असोसिएशन, चौथं भारत श्री महामंडळ. तर सर्वात प्रथम कोणती स्त्री संघटना उभारली होती? तर स्त्रियांसाठी भारत श्री महामंडळ ही प्रथम उभारलेली होती. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फोर्थ हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्रिप्स यांचे भारतीय मित्र टिंबटिंब हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले की त्यांनी कबूल केले की हे खेदाची गोष्ट आहे की क्रिप्ससारखी व्यक्ती ही स्वतःला सैतानाचा वकील बनवू देते. तर पर्याय उत्तर काय आहे? जवाहरलाल नेहरू, दुसरं सुभाषचंद्र बोस, तिसरं महात्मा गांधी, चौथं जिना. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट जवाहरलाल नेहरू. तर जवाहरलाल नेहरू हे देखील त्यांच्यावर क्रिप्स यांचे भारतीय मित्र होते. तर ते त्यांच्यावर नाराज होते आणि त्यांनी कबूल केले की हे खेदाची गोष्ट आहे, हे क्रिप्ससारखी व्यक्ती स्वतःला सैतानाचा वकील बनवून देते. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील कोणते विधान अयोग्य आहे? अविधान काय आहे? 2014च्या भारताच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे जवळपास 66% होती. ब. यापूर्वीचा सर्वात मोठा आकडा 1984 मधील होता, तो होता सुमारे 54%. तर पर्याय उत्तरे काय काय आहे? केवळ अ, केवळ ब, अ व ब दोन्ही आणि दोन्ही नाहीत. अयोग्य विधान ओळखायचं आहे. तर यातलं अयोग्य विधान कोणतं आहे? तर यापूर्वीचा सर्वात मोठा आकडा 1984 मधील होता, तो होता सुमारे 54%. तर ब विधान हे चुकीचं आहे. तर याचं ऑप्शन सेकंड हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब स्फूर्ती घेऊन 1893 टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले. तर ऑप्शन काय आहे? मुसलमानांच्या ईद सणावरून, मुसलमानांच्या मोहरम सणावरून, बंगालच्या दुर्गापूजेवरून आणि योम किप्पूर सणावरून. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मुसलमानांच्या मोहरम सणावरून स्फूर्ती घेऊन 1893 टिळकांनी गणपती या सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले होते. नेक्स्ट क्वेश्चन, वालचंद उद्योग समूहाने स्वातंत्र्यपूर्व काळात पुढीलपैकी कोणत्या उद्योगांची स्थापना केली? तर हिंदुस्तान एअरक्राफ्ट, ब. सिंधिया टीम नेव्हिगेशन, क. प्रीमियर ऑटोमोबाईल्स, ड. हिंदुस्तान मोटर्स. तर पर्याय काय दिलेले आहे? ब, क, ड, अ, ब, क, अ, ब, ड, अ, क, ड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? अ, ब, क. ऑप्शन सेकंड हे याचं योग्य उत्तर आहे. तर वालचंद उद्योग समूहाने स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या उद्योगांची स्थापना केलेली होती? तर ती हिंदुस्तान एअरक्राफ्ट, सिंधिया टीम नेव्हिगेशन आणि प्रीमियर ऑटोमोबाईल्स या 3. आपले क्रिकेट दैवत सचिन तेंडुलकर नेहमी 10व्या क्रमांकाच्या जर्सीत असे. फुटबॉलचे काही खेळाडू सुद्धा दैविक शक्ती कलाप्राप्त आहेत. त्यांचे चेंडू पळवण्याचे, इतर खेळाडूंना चेंडू पास करवायचे व गोल करायचे कौशल्य डोळ्यांचे पारणे भेटते. हे खेळाडू 10 क्रमांकाच्या जर्सीत असतात. पुढीलपैकी कोण 10व्या क्रमांकाच्या जर्सीत नसते किंवा नव्हते? तर ए. मेसी, बी. पेले, सी. मेनार, डी. मॅराडोना, बॅगियो, काका, रोनाल्डो आणि रोनी. तर हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसजसे खोल जावे तसतसे सरासरी तापमानात वाढ कशी होते? 1 डिग्री सेल्सिअस तर 32 मीटरला, 1 डिग्री सेल्सिअस तर 64 मीटरला, 1 डिग्री सेल्सिअस दर 40 मीटरला आणि 1 डिग्री सेल्सिअस दर 80 मीटरला. तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसजसे खोल जावे तसे 1 सेंटीमीटर दर 32 मीटरला
वाढत जाते. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट हे याचं योग्य उत्तर आहे.